नमस्कार मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण जुळली गाठ या मालिकेचा नवीन प्रोमो. धैर्य व सावी त्याच्या मामाचा पाठलाग करत असतात गाडीमध्ये. धैर्य त्याच्या एका खबऱ्याला फोन लावतो व तो म्हणतो, मला माझ्या मामाची सर्व डिटेल्स लवकरात लवकर हवी. त्याची बँक डिटेल्स पण लवकरात लवकर हवी. तो म्हणतो की तुम्हाला एक काम दिलेलं ते पण वेळेवर होत नाही. मला काही पण करा पण सगळी डिटेल्स लवकरात लवकर द्या. एवढे बोलून तो फोन बंद करतो. तेवढ्यात पुढल्या गाडीत दया म्हणत असतो की मालती, तुला आज सगळ्या प्रश्नांचे उत्तर द्यावाच लागतेन. आज मोक्ष लागलाच पाहिजेन, असं तो दामिनीला बोलत असतो. धैर्य बराच वेळ दयाच्या गाडीमागे गाडी ठेवतो पण दयाला त्यांचा पाठलाग करताना धैर्याची गाडी दिसते. त्याच्यामुळं दयाला लगेच कळतो की इंद्रा व सावी माझा पाठलाग करत आहे. तो लगेच दामिनीला फोन लावतो व म्हणतो, माझ्या संगे तू खेळ खेळू राहिली आहे. तू प्लॅन केला आहे मला तिथे बोलवण्याचा. पण दामिनी म्हणते, हे मला काहीच माहीत नाही. मला माहीत नाही की धैर्य तुझ्या मागे का येतोय. ती म्हणते दयाला की तू कसं पण कर, त्याला चकमा दे, पण काही पण कर, पण इथे ये. मला तुझ्या संग एकांतात बोलायचं आहे. ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढं बोलून ती फोन बंद करते. दया धैर्याला चकमा देऊन पळून जातो. गाडीच्या आडुंगी गाडी घेऊन तो धैर्याला चकमा देतो व तेथून निघून जातो. दया म्हणत असतो की धैर्याला, तू माझा पाठलाग करणार का? मी दया आहे दया, छोटी मोठी वस्तू नाही. मी दया आहे दया. धैर्याला त्याच्या मामाची गाडी दिसत नाही कुठे. त्यामुळे तो एका ठिकाणी थांबतो व बोलत असतो की आता कुठं शोधायचं या मामाला, कोणत्या रस्त्यावर असन. तेवढ्यात सावी म्हणते की धैर्य तुम्ही शांत व्हा बघू. तुम्ही लय गरम होऊ नका. थंड डोक्याने काम करा. धैर्य सावीला म्हणतो, असं कसं, राग नको येऊन देऊ. आता मामाला कुठं शोधायचं, कोणत्या रस्त्याला जायचं काहीच कळना. तर मित्रांनो, आजचा भाग येथे संपला आहे. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.